दादा जरांगे पाटील मांजर सुंबामध्ये अवघ्या अर्धा घंटा देणार आहेत। जोरदार तयारी मांजर सुंबा पाहू शकतो या ठिकाणी, जोरदार तयारी आणि हा उत्साह हे सभेचं म्हणजे बैठकीचं ठिकाण नाहीये, अलीकडे चौकामध्ये जोरदार नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। बांधव आणि जेसीब्या पुन्हा तोच जोश तोच उत्साह मराठ्यांचा बॅनर आणि जेसीब्या तो जोश तोच उत्साह करोडोने मराठा या ठिकाणी। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। तिथला दलित मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले माथाडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन मारवाडी ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले। गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ, इतका समाज तिथला सज्ज झालाय। फडणवीसला जागाच नाही राहिली, भांडण लावा कुठं ओबीसीत लावायचं तो ओबीसीच्या लक्षात आलाय, आपलाच देवारा केलाय। याचा ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं। देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही। त्यांनी ओळखलं फसवलं कसं, आपल्या आधी फसले धनगराला, त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय। नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला, तिला पैसे द्यायला जातात। तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे। लाडकी बहीण ओबीसीची नाही का? मराठ्याला देऊ नको, चल आम्ही आमचं बघू। तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी आहे ना, करणं कर्जमाफी। त्याच्यामुळे फडणवीस किती चांगला माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय। सुद्धा प्रश्न सोडतो तुम्हाला, शेकडो पोरं दाखवी, दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारी बांधव सुद्धा सोडले। महादेव मुंडेचा 2 घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सोडणार। आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो, कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहे। आम्ही नाही जातवाद करत आणि आयुष्यात करणार की नाही, तुम्हाला नाही सोडणार। नेते फिक्या सोडत नाही आपण, त्यांच्या असलं तर आपल्यास वगाडी चढत मुंगडे गाडीला आशेनं नाही, पैसे नाही, स्वतःच्या सगळ्या वाचता लागतं बघा, आशे मिळत असतं। ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाचं आयुष्याचं कल्याण झालं असतं। गुरं ढोरं मेंढ्या शेळ्या जरा घरासमोर ते बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असते, दापोती जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या घरात राहिले असतात, उंचीवर गेले असते। उकळं ताकद वापरते, कोणाचं ऐकते ते भागात सगळ्या गुन्ह्याचं त्याचं ऐकते पळत ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतो। फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद करा। मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली।